किमान प्रत्येकाने एक झाड लावून ते जगवणं खूप गरजेचं आहे. तर पुढच्या काही वर्षांमध्ये ते झाड आपल्याला जगवेल, आपल्या मुलाबाळांना जगवेल, आपल्या नातवंडांना जगवेल. आउट ऑफ सिलेबस हे टायटलच काहीतरी वेगळंच आहे आणि त्यातून पर्यावरण आउट ऑफ सिलेबस काय आणि पर्यावरण काय हे उलगडणार आहे ते फक्त थिएटरमध्येच. मित्रांनो, आउट ऑफ सिलेबसच्या माध्यमातून या चित्रपटाची एक छोटीशी झलक आपण पाहिली. या म्युझिक लॉन्चला आपण हजेरी लावली, पण या म्युझिक लॉन्चला अशा एका अभिनेत्याने हजेरी लावली ज्याने आउट ऑफ सिलेबस विचार करून आणि ठरवून या अभिनय क्षेत्रामध्ये आज लोकांचं मनोरंजन केलं आहे. ते म्हणजे पंडितनाथजी कांबळे आपल्यासोबत आहेत. पहिल्यांदा खूप खूप स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीवर. काय सांगशील तुझ्या आयुष्यातला आउट ऑफ सिलेबस जाऊन तू काय केलं आहेस? म्हणजे मी इकडे आलो हाच इटसेल्फ आउट ऑफ सिलेबस आहे. खरं तर मी या क्षेत्रात म्हणजे आवड होती, पण इकडे येऊन एवढं काहीतरी माझ्या हातनं होईल, एवढं काम होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. एक टिपिकल आपण मध्यमवर्गीय कुटुंबातनं लहानाचं मोठे झालेलो असतो. असं वाटलं होतं की आपण फक्त नोकरदार असणार, नोकरी करणार कुठेतरी. पण नंतर लक्षात आलं की अरे नोकरीत आपलं मन रमत नाही आहे आणि मग आपल्याला हे क्षेत्र खूप खुणावतं आहे. एकांकिका स्पर्धा असते हे तर ती म्हणजे माझ्यासोबतची मंडळी नोकऱ्या करत होती किंवा आणखीन वेगवेगळे त्यांचे बिझनेसेस होते किंवा काय अशा वेगळ्या गोष्टी होत्या आणि मी एकटाच मला वाटतं आमच्या बिल्डिंगमध्ये मी एकटाच असा होता की जो नाटकाच्या तालमीना आणि असं कुठे कुठे रात्री अपरात्री जात येत असायचो. तेव्हा पण सगळे माझी खिल्ली व्हायची. खरं तर सुरुवातीला सगळ्यांनाच ते सहन करावं लागतं. पण जसं तुम्ही टेलिव्हिजनला येता, नाटकातनं कुठेतरी पेपरमध्ये ॲड येते, फोटो येतो, नाव येतं, मग या गोष्टी अरे मग म्हणजे ते सुद्धा माझ्यासारखेच मुलं होती. पण मी जाऊन काहीतरी आउट ऑफ सिलेबस काहीतरी वेगळं काहीतरी माझं झालं आणि ते इतकं वेगळं काहीतरी झालं की ते म्हणजे त्यांच्याकडे आज कितीही पैसे असले तरी त्यांना रस्त्यावरनं जाताना कोणी हाक नाही मारत किंवा ओळखत नाही. आज माझ्याकडे फार त्यांच्या एवढे पैसे नसले, पण आज म्हणजे कुठेही भेटून लोकं हाय, फोटो काढणं, सह्या घेणं. सो हे माझ्यासाठी खरंच खूप आउट ऑफ सिलेबस आहे. पहिली दादा, हा सिनेमा पर्यावरणावरती भाष्य करतो. जर तुला पर्यावरणाविषयी जर एक पुढाकार घ्यायचा झाला तर तो काय असेल? नाही, मला आत्ता पर्सनली काही माझ्या डोक्यात तसा काही प्लॅन नाही आहे. पण पर्यावरणासाठी मला एकतर जंगल आवडतं, मला निसर्गात राहायला खूप आवडतं. आम्ही जेव्हा कधी बाहेर फिरायला जातो किंवा काय, तर जंगलाचा रस्ता लागला की यार इथे थांबूया थोडं, मग आम्ही थांबतो बऱ्याचदा. पण ह्या गोष्टी प्रमोट करण्यासाठी माझ्याकडनं ज्या ज्या काही गोष्टी लागतील, मग काही शॉर्ट फिल्म्स असतील किंवा अशा काहीतरी प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज असतील, तर तिकडे जायला मला नक्कीच आवडेल. आणि कारण ज्याच्यात म्हणलं आहे त्याच्यात एक संस्कृत ओळ होती की वृक्षांना आपण जपू तर वृक्ष आपल्याला जपतील, असा त्याचा मराठीत अर्थ आहे. तो मगाशी सांगितला. तर खरंच आहे, पण हे गिव्ह अँड टेक आहे. एकूणात आयुष्यातच आपले गिव्ह अँड टेक आहे. आपण लोकांशी चांगलं बोललो, चांगलं वागलो, तर लोक आपल्याशी चांगलं बोलतील, चांगलं वागतील. इट्स अ गिव्ह अँड टेक. त्यामुळे निसर्गाला म्हणजे आपण निसर्गाशी नीट वागायलाच पाहिजे. नाहीतर गेल्या काही वर्षांमध्ये आपण ज्या गोष्टी झालेल्या बघतोय आणि येणाऱ्या पुढच्या पण गोष्टी असतील, त्या आपल्याला खूप भयान असतील. त्यामुळे निसर्गाला जपणं खूप गरजेचं आहे. पाहिजे नेहमी तू काही ना काहीतरी नाविन्यपूर्वक करत राहिला आहे, सिनेमाच्या माध्यमातून असू दे, नाटकाच्या माध्यमातून असू दे. जर एखादा सामाजिक विषयावरती आधारित एखादा सिनेमाची करण्याची संधी जर तुला आली, तर त्याच्यासाठी तू काय काय एफर्ट्स घ्यायला रेडी असशील? डेफिनेटली आवडेल. म्हणजे बऱ्याचदा म्हणजे लोक प्रस्थेटिक मेकअप करतात काही गोष्टींसाठी, स्पेशल ह्याच्यासाठी. पण मला त्या प्रस्थेटिक मेकअप एकतर प्रस्थेटिक मेकअप म्हणजे आत्ता आपण इंडस्ट्रीत किंवा आत्ता लोकांना पण सगळ्या गोष्टी कळतात की अरे हा मेकअप आहे, ह्याला मेकअपने जाड केलं आहे किंवा मेकअपने सुंदर केलं आहे किंवा मेकअपने कुरूप केलं आहे, कळतं. तर काही गोष्टींनी मला रिअलिस्टिक करायला खूप आवडेल. जर मला जाड व्हायचं असेल तर खरंच मी जाड होईन. मला बारीक आणखीन हाडकुळा व्हायचं असेल तर, कारण त्याच्यातनं ना तुमचे खरा जो अभिनय आहे तो त्यातनं उभारून येतो असं मला वाटतं. पण मी बेसिकली रिअलिस्टिक काम करणारा माणूस आहे. त्यामुळे मी रिअलिस्टिक गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतो. पर्यावरणाविषयी जर प्रेक्षकांना जागृत करायचं झालं तर काय सांगशील? नाही, तुम्ही जे आत्ता गेले कित्येक वर्षात शासनसुद्धा सांगतं आणि बऱ्याच लोक सांगतात की झाडं लावा, झाडं जगवा, झाडं तुम्ही काळजी घ्याल झाडांची. तर पण हे खरंच आहे. म्हणजे नुसत्याच स्लोगनसाठी स्लोगन नाही आहे ही मला वाटतं खरंच आपण सगळ्यांनी किमान प्रत्येकाने एक झाड लावून ते जगवणं खूप गरजेचं आहे. तर पुढच्या काही वर्षांमध्ये ते झाड आपल्याला जगवेल, आपल्या मुलाबाळांना जगवेल, आपल्या नातवंडांना जगवेल. असं कुठलं झाड होतं का तुझ्या आयुष्यामध्ये, त्याची आणि तुझी एखादी आठवण आहे?
अशी काही खास आठवण नाही, पण मी जेव्हा गावाकडे लहानपणी जायचो तेव्हा आंब्याच्या झाडावर मला म्हणजे चढून तिकडचे आंबे काढायला आवडायचे. कलमाचे आमच्याकडे फार नव्हते, त्याच्यामुळे आमच्याकडे रायवळ आंबे खूप असायचे, पायरी बिरी. तर त्याने उंच झाडं असायची. तर मला आठवतं की त्याच्यावर त्या झाडांवर चढण्याची एक ग्रीप असते. ती ग्रीप कशी करायची किंवा त्याच्यावर आणि ती म्हणजे आत्ता मला ते रिअलाईज होतं, ते झाडावर मी आंबा खाण्यासाठी जरी तो मिठी मारलेली असेल तरी ती अनावधानाने माझी झाडाला मिठी झालेली होती की माझं काय म्हणतात आपण त्याला, एक बॉन्ड एक वेगळा तयार झालेला होता. आणि त्या पद्धतीनं म्हणजे मला म्हणजे ते असा ते वेगळा कनेक्ट आहे. झाडं दिसले की मला चटकन पानांना हात लावासा वाटतो, पटकन त्याला टच करावं वाटतं. ही जी टच थेरपी आहे मला वाटतं जास्त वर्क करते, जे आपल्या माणसांमध्ये सुद्धा आणि निसर्गामध्ये सुद्धा. झाडांना जर थँक्स बोलायचं झालं तर पॅडी दादा कशा पद्धतीने थँक्स म्हणेल? मी झाडं बऱ्याचदा मला झाडं काय आपण गिफ्ट म्हणून येतात किंवा अशा समारंभांमधून येतात. ती एक छान बाग केलेली आहे मी, त्यामुळे मी तसं त्यांना थँक्स करतो. घरी माझ्याकडे एक छान बाग आहे. बायको, मुलं माझी ते बघत असतात. म्हणजे मी असो तेव्हा मी पण असतो, पण मी अशा पद्धतीने त्यांना थँक्स करतो. थँक्यू सो मच पॅडी दादा लोकमत फिल्मीशी गप्पा मारण्यासाठी. आणि नक्कीच तुला खूप खूप शुभेच्छा आणि असंच प्रेम पर्यावरणावरती करत राहा. आणि मित्रांनो, पॅडी दादासोबतच्या ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि त्यासाठी पाहत राहा लोकमत फिल्मी. मित्रांनो, जेव्हा पर्यावरणाचा विषय येतो तेव्हा आपल्याला आठवतं आपलं गाव. असाच गावाकडचा माणूस आहे आणि सच्चा कलाकार आहे, ते म्हणजे कुणाल मेश्राम आपल्यासोबत आहे. कुणालला खूप खूप स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीवर. आणि आज ह्या आउट ऑफ सिलेबस या सिनेमाच्या माध्यमातून पर्यावरणाविषयी भाष्य करणारा सिनेमा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतोय. काय सांगशील, तुझा अनुभव कसा आहे पर्यावरणाशी? कारण तू गावातला माणूस आहेस, मातीशी जोडला गेलेला माणूस आहेस. काय सांगशील? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सांगेल की डॉक्टर सुगत वाघमारे सरांना फार भरभरून शुभेच्छा देईल मी. काय माहिती आहे का, आउट ऑफ सिलेबस हे टायटलच काहीतरी वेगळंच आहे. आणि त्यातून पर्यावरण, आउट ऑफ सिलेबस काय आणि पर्यावरण काय हे उलगडणार आहे ते फक्त थिएटरमध्येच. तर फक्त एवढंच सांगतो की पर्यावरण जर आहे तरच आपण आहोत. कारण झाडं आहेत तर आपण आहोत, झाडं आहेत तर आपण ऑक्सिजन घेऊ शकतो. जर ऑक्सिजनच नसेल तर आपण जगू कसे? या विषयावर धरून चालणारा हा जो सिनेमा आहे अप्रतिम. त्याचं आत्ता लॉन्चिंग झालेलं आहे, म्युझिक लॉन्च झालेलं आहे. आणि मला तरी असं वाटते की लोक ह्या फिल्मला फार धरतील. याचं जे म्युझिक आहे ते फार कॅची आहे, त्याचे बीट्स पकडतील लोक. आणि रील्स तर फार धमाल. याचं रॅप सॉन्ग ना अप्रतिम आहे. काहीतरी MPSC वाल्याची काहीतरी बाबा गर्लफ्रेंड नसते की नसते असं काहीतरी ते आहे बाबा. तो असं नाही MPSC वाल्यांची गर्लफ्रेंड मला काय माहिती तर नाही, पण असं त्यांचं काहीतरी. पण कमाल रॅप सॉन्ग आहे. लोकांना हे रॅप सॉन्ग पकडतील. आणि एक जाता जाता फक्त एवढंच सांगतो की या सगळ्या टीमले माझ्याकडून भरभरून शुभेच्छा आणि तुम्हाला बी. मला एक प्रश्न विचारायचा होता तत्पूर्वी जाण्यापूर्वी, की जर आपण पर्यावरणाविषयी लोकांना जागृत करायचं असेल तर तू काय सांगशील तुझ्या भाषेमध्ये? फक्त एवढंच सांगेल की हा चित्रपट पहाच. तुझ्या भाषेमध्ये, तुझ्या भाषेत. मी एवढंच सांगेन की बाबा हा चित्रपट तुम्हाला पाहावा लागणच. कारण काय माहिती आहे काय, तुम्ही जर हा चित्रपट पाहिल्या तर तुम्हाला समजून की बाबा पर्यावरणबद्दल किती सतर्क राहायला पाहिजे. माणूस आहे सतर्क पण दाखवत नाही हो. पण पिक्चर पाहून तर माणूस सतर्क होईल एक प्रकारे. एवढंच सांगतो बा मी, बस. थँक्यू सो मच कुणाल दादा लोकमत फिल्मीशी गप्पा मारण्यासाठी. आणि तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुझ्या आगामी प्रोजेक्टसाठी. आम्हाला माहिती आहे रंगभूमीवरती सध्या तू धमाल करतोयस. आम्ही नक्कीच तुला सुद्धा भेटायला येणार आहोत त्या निमित्ताने. आणि आमच्या लोकमत फिल्मीशी गप्पा मारण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो, कुणालजी मेश्राम यांच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि पाहत राहा लोकमत फिल्मी.